नमस्कार. आज आपण एका अशा समुद्राबद्दल बोलणार आहोत ज्याचं नाव बातम्यांमध्ये नेहमीच ऐकायला मिळतं. पण का? नक्की काय आहे या समुद्रात असं की तो सतत चर्चेत असतो? चला, आज आपण हेच जाणून घेऊया. तर सुरुवातच करूया त्या ताज्या बातमीने, ज्यामुळे हा सगळा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. झालं असंय की उत्तर कोरियाने परत एकदा जपानच्या समुद्राच्या दिशेने बॅलिस्टिक मिसाईल्स डागली आहेत. आणि यामुळे काय झालंय, तर जो भाग आधीच संवेदनशील आहे तिथला तणाव आणखीनच वाढलाय. आणि मग साहजिकच आपल्या मनात प्रश्न येतो की हा जपानचा समुद्र नक्की आहे कुठे? आणि असं काय आहे या समुद्रात की तो इतका महत्त्वाचा ठरतोय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खरं तर त्याच्या भूगोलात लपलेली आहेत. चला तर मग हे सगळं समजून घेण्यासाठी आपण थेट नकाशावर जाऊया आणि एकदम बेसिकपासून म्हणजे त्याच्या भूगोलापासून सुरुवात करू. तर हा जो जपानचा समुद्र आहे, ज्याला पूर्व समुद्र असंही म्हटलं जातं, तो मुळात अथांग पॅसिफिक महासागराचाच एक भाग आहे. म्हणजे टेक्निकली याला मार्जिनल सी किंवा उपसमुद्र म्हणतात. आता हे ऐकून गोंधळून जाऊ नका. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा समुद्राचा असा एक कोपरा आहे जो जवळपास सगळ्या बाजूंनी जमिनीने घेरलेला आहे. आणि हो, नकाशावर पाहिल्यावर एक गोष्ट लगेच लक्षात येईल, ती म्हणजे त्याचा आकार. तो जवळजवळ अंडाकृती म्हणजे लंब वर्तुळाकार आहे. हे त्याचे एक खास वैशिष्ट्य आहे, ज्यामुळे तो लगेच ओळखू येतो. बरं, आता बघूया की याचा आजूबाजूला कोण कोण आहे, म्हणजे याच्या सीमा. पूर्वेकडे बघितलं तर जपान आणि रशियाचं सखालीन बेट आहे, आणि पश्चिमेला तिकडे आहे रशियाची मुख्य भूमी आणि कोरियन द्वीपकल्प. म्हणजे बघा, एकाच समुद्राच्या काठावर किती मोठे आणि ताकदवान देश आहेत. साहजिकच हा भाग नेहमीच वर्दळीचा आणि महत्त्वाचा असतो. मग आता प्रश्न येतो की ह्या सगळ्या देशांसाठी तो इतका महत्त्वाचा का आहे? याचं उत्तर आहे कनेक्टिव्हिटी. म्हणजेच तो इतर कोणत्या जलमार्गांना जोडला गेला आहे. आणि इथूनच खरी गंमत सुरू होते. कारण लक्षात घ्या, हा समुद्र काही वेगळा, एकटा पडलेला नाहीये. उलट तो एक मोठ्या आंतरराष्ट्रीय हायवेवरच्या चौकासारखा आहे. एक असं केंद्र जिथून अनेक वेगवेगळे रस्ते म्हणजे जलमार्ग फुटतात. तो जगाशी जोडलेला आहे. आणि हेच जलमार्ग म्हणजे जणू काही या समुद्राची प्रवेशद्वार आहेत. आणि ती बरीच आहेत. बघा, दक्षिणेकडे गेलं तर कोरिया आणि त्सुशिमा सामुद्रधुनी आहेत, ज्या त्याला थेट पूर्व चीन समुद्राशी जोडतात. उत्तरेकडे नजर टाकली तर तातार आणि लापेरोस समुद्रधुनी त्याला ओखोत्स्क समुद्राशी जोडतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पूर्वेकडे असलेली त्सुगारू समुद्रधुनी, जी त्याला थेट खुल्या पॅसिफिक महासागरात घेऊन जाते. एवढंच नाही तर कानमोन समुद्रधुनी त्याला जपानच्या अंतर्गत समुद्राशीही जोडते. आता या सगळ्या जोडमार्गांचा अर्थ काय? सरळ आहे. ज्याचे या समुद्रावर नियंत्रण, त्याचे या संपूर्ण प्रदेशातल्या वाहतुकीवर नियंत्रण. तर मग या सगळ्या भौगोलिक माहितीचा अर्थ काय लावायचा? जेव्हा आपण हे सगळे तुकडे एकत्र जोडतो ना, तेव्हा आपल्यासमोर एक स्पष्ट चित्र उभं राहतं. आणि मग कळतं की हा प्रदेश नेहमी बातम्यांमध्ये का असतो. चला, आपण जे काही पाहिलं ते एकदा पटकन आठवूया. हा समुद्र पश्चिम पॅसिफिकचा एक भाग आहे. त्याच्या आजूबाजूला जपान, रशिया आणि कोरियासारखे मोठे देश आहेत. तो पूर्व चीन समुद्र आणि ओखोतस्क समुद्राला जोडणारे एक महत्त्वाचं केंद्र आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो खुल्या पॅसिफिक महासागरात जाण्याचा थेट मार्ग देतो. हे सगळे मुद्दे एकत्र आले की ह्या जागेचं सामरिक महत्त्व किती प्रचंड आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि ह्या सगळ्या माहितीनंतर एक मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो. विचार करा, जेव्हा भूगोल एखाद्या जागेला अशा मोक्याच्या चौकात आणून ठेवतो, तेव्हा त्या चौकातल्या वाहतुकीवर म्हणजे व्यापारावर आणि लष्करी हालचालींवर नियंत्रण कोणाचं असणार? ह्याच एका प्रश्नाच्या उत्तरात जागतिक राजकारणाची सगळी गणितं दडलेली आहेत. आणि म्हणूनच जपानचा समुद्र हा नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहणार आहे.